नमस्कार, मी धनंजय दत्तराम गावडे. या ठिकाणी आज आपण या व्हिडिओमध्ये गांडूळ खत कशा प्रकारे तयार करतात या संदर्भातली माहिती घेणार आहोत. मुख्यत्वे बरेच शेतकरी हे गांडूळ खत तयार करत असतात, पण 1-2 किंवा 3 महिने झालं किंवा वर्ष झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असतं की हा जो बेड असतो लावलेला असतो त्यातले गांडूळ सगळे मरून जातात आणि आता आमच्याकडे गांडूळ खत होत नाही. पण त्या पाठीमागची कारणं काय आणि हे जर गांडूळ आपण या गांडूळ खताच्या बेडमध्ये कशा प्रकारे वाढवायची या संदर्भात आमचे या ठिकाणी श्री गोपाळ चव्हाण हे देवली इथले शेतकरी आहेत आणि ते उत्तम प्रकारे गांडूळ खत करत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आज ते कशा प्रकारे गांडूळ खत आणि गांडूळ कल्चर हे त्याच्यामध्ये वाढवतात. आता आपण काकांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ते गांडूळखतच्या बेडमध्ये काम करत आहेत आणि हे सगळं जो पहिला थर असतो तो लावत आहेत. नमस्कार काका. नमस्कार. थोडीशी आपली ओळख करून द्याल? मी गोपाळ चव्हाण, देवली वरची नवागरवाडी येथे आहे. थोडीशी आवड म्हणून या ठिकाणी या शेतीचं काम करतोय. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही जमिनीची सुपीकता आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या घरी गांडूळ खत तयार करणं. तर ते गांडूळ खताचे हे बेड बनवलेत. आपले सर धनंजय गावडे यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं माझं तयार होतंय. आता आपण हे जे सगळे या ठिकाणी गांडूळ कल्चरचा हा बेड दिसतोय, या ठिकाणी तयार झालं सुद्धा गांडूळ खत आहे. या ठिकाणी पालापाचोळा सुद्धा तुम्ही आणलेला आहे. पण ही तुम्ही जी नारळाची सोडणं आहेत, नारळाचा वरचा भाग आहे तो या ठिकाणी बेडमध्ये सुरुवातीला खाली वापरला आहे. असं नेमकं कारण काय, कशासाठी? म्हणजे तुम्ही ही जी तुमच्या हातात पण आहे, तुम्ही या ठिकाणी आता लावताना मला दिसलात, तर ती कशासाठी लावताय तुम्ही ही? सर, यामध्ये जेव्हा हा बेड खाली होईल आणि त्यामध्ये गांडूळ कल्चर याच्यामध्ये टाकलं जाईल, तर याच्यामध्ये आता शेणाचा एक थर येईल आणि त्यामध्ये गांडूळ याच्यामध्ये टाकले जातील. आणि त्यानंतर सर याच्यामध्ये गांडुळांची उत्पत्ती कशी होते की गांडूळ याच्यामध्ये ओलावा निर्माण होतो. ओलावा निर्माण झाल्यानंतर गांडूळ यामध्ये राहतात आणि गांडुळाची मोठ्या प्रमाणामध्ये पिल्लं या ठिकाणी घालायला त्यांना जागा मिळते. कारण वरती जो काही पालापाचोळा टाकू त्यामध्ये गांडूळ फक्त तो खातात आणि परत खाली जातात. वरचा पालापाचोळा खातात, परत खाली जातात आणि खाली गेल्यानंतर याच्यामध्ये गांडूळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना मी बघितले. आणि जेव्हा बेड संपतो, शिल्लक हे राहतात, तेव्हा बऱ्याच वेळेला हे सर्व खाल्लेलं असतं आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पिल्लं जनरेट झालेली असतात. त्यामुळे गांडूळ कल्चर वाढवायचं हे खूप मोठं माध्यम आहे असं मी म्हणतो. सर, यामध्ये शेणाचा एक पातळ थर, म्हणजे बेसिकली जे शेण मिळतं ते शेण पाण्यात मिक्स करून थोडा जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असा एक थर त्याच्यावर मारला जातो. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाडाचा जो पालापाचोळा आहे, सुकलेला पालापाचोळा तो त्याच्यावर टाकला जातो आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावर एक शेणाचा थर टाकला जातो. अशा प्रकारे करता करता याच्यामध्ये जवळपास एक 7 ते 8 थर पानाचे, कारण जसं तुम्ही त्याच्यामध्ये शेण आणि त्याच्यामध्ये शेणाचा थर टाकला जातो, पालापाचोळा टाकला जातो, ते हळूहळू ते खाली बसत जातं. तर हे पूर्ण असं भरून घ्यायला म्हणजे ह्या लेवलला याच्यावरतीही ती जवळपास 1 फूट असं ते मोठा एक डोम तयार होतो आणि तो पूर्ण करायला याच्यावरती किमान 8 थर पालापाचोळ्याचे आणि शेणाचे जातात. आणि त्यानंतर मग जे काही बाजूला माझं गांडूळ खत तयार झालं तर ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही गांडूळाचं कल्चर आहे ते मग त्याच्यावरती टाकलं जातं. काका, तुम्ही बऱ्याच वेळा मुंबईला असता किंवा अध्यात्माच्या दृष्टीने बाहेर प्रवास करत असता. तुम्ही नर्मदा परिक्रमा सुद्धा केलेली आहे. असं करत असताना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे आज शेती करत आहात. हे सगळं तुम्हाला व्यवस्थापन कसं काय जमतं? की मान्य आहे, कारण की संसार आणि संन्यास दोन्ही, अध्यात्म आणि संसार या दोन्ही गोष्टी एकत्र चालवणं खूप गरजेचं आहे. आणि हे चालवत असताना आपल्याला हा जो काही मी मार्ग स्वीकारलेला आहे की गावाला राहायचं, शेती करायचं आणि त्याबरोबरच तीर्थयात्राही करायच्या, तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला या गोष्टी घडून येतात. आता हा जो काही बेड बनवायचा आहे तो बेड एकदा बनला, त्याला एकदा 15 दिवस पाणी दिलं की त्यानंतर तशी त्याला पाणी देण्याची गरज नसते. पण गांडुळाला सगळ्यात मोठा जो दुश्मन आहे तो त्याची घूस, पण घूस मात्र आम्हाला सतत त्रास देत असते. तर त्याच्यासाठी आपल्याला या 4x4च्या मी 3 जाळ्या बनवलेल्या आहेत
आणि 4x4च्या ज्या जाळ्या आहेत तर त्या मी त्याच्यावरती ठेवून देतो, जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश लागतो, हवा लागते, त्याच्यामध्ये ओलावा तसाच राहतो आणि त्या जाळ्यांमुळे माझ्याकडे घूस किंवा तशी काही येत नाही त्याच्यामध्ये. पण ओलावा कसा काय टिकवता त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एक 15 दिवस पाणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये ओलावा नॅचरली टिकूनच राहतो. त्यानंतर ते सुकत नाही कधीच. ते जोपर्यंत तुम्ही पूर्ण काढत नाही तोपर्यंत सुकत नाही. हा, त्याला एक गणित असं आहे की त्याला गांडूळ आहेत, आता ती पिल्लं आहेत, आपली आहेत, आपण त्यांना सांभाळलंय, आपला तो प्राणी आहे जो आपल्याला मदत करतो या सगळ्या करायला, तर त्यांना खायला काहीतरी द्यावं लागतं. त्यामुळे मी त्यांना एक 15 दिवसांनी बेसनचं पीठ आणि गूळ हे पाण्यामध्ये मिक्स करतो आणि त्याच्यावरती एक 15 लिटरचं हे पाण्याचं फवारणी करून घेतो, जेणेकरून त्यांना पौष्टिक काहीतरी द्यायला हवं, जेणेकरून ते मोठे होतील. आता जर तुम्ही माझ्या बाजूला गांडूळ खत तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला गांडूळ काढून दाखवेल की गांडूळची साईज केवढी मोठी आहे. एक कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये ते गांडूळ मोठे झालेले आहेत आणि ती साईज जेव्हा आपल्याकडे तयार होईल ना, तेव्हा ते खूप फास्ट प्रमाणामध्ये आपल्याला त्या गांडूळ खत तयार करायला मदत करतील. अजूनही यामध्ये किमान 1 फूट, माझ्याकडे हे 1 फुटाचं काढून झालेलं आहे, 1 फूट आहे आणि अजूनही वरच्या लेवलला जे काय ओलावा आपण म्हणतो तो ओलावा आहे. आणि त्यामध्ये जर मी 1 फुटाला काढायला गेलो तर माझ्याकडे गांडुळांची संख्या जर बघायला गेलात तर फक्त गांडूळच गांडूळ दिसतील याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये जे काही माझं हे आहे, हे बघा, हे कल्चर तयार होतंय. आणि ही छोटी 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 पिल्लं तयार होतात त्यांची. ही पिल्लं आपल्याला सांभाळणं खूप गरजेचं असतं. गांडूळ खतासाठी 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शेण आणि दुसरा म्हणजे हा पालापाचोळा. आज असं झालंय की शेतकरी काय करतायत की त्यांच्या आजूबाजूला जमा झालेला पालापाचोळा घराच्या किंवा कुंपणाच्या आजूबाजूला, तर तो पालापाचोळा गोळा करतात आणि त्याला आग लावतात आणि तो जाळतात. जाळणं हे बेसिकली आपलं भाग नाहीये, कारण आपण शेतकरी आहोत, तो आपल्याला हवाय. तर मी गावामध्ये प्रत्येकाकडे जातो, मी त्याला सांगतो की तुम्ही पालापाचोळा जाळू नका. तो पालापाचोळा मी घेतो आणि मी अशा प्रकारे हा झापात भरून घेऊन येतो आणि तो पालापाचोळा कुजवतो आणि त्यापासून हे खत तयार करतो. आता हा पालापाचोळा यामध्ये कुजवल्यामुळे मला मोठ्या प्रमाणामध्ये पालापाचोळा लागतोय. त्यामुळे गावामध्ये कुठेही जाळण्याची प्रक्रिया मी बंद करून टाकली की तुम्ही जाळू नका, ते मला द्या, मी त्याला सडवून आणि कुजवून मी त्याचं खत बनवतो. आणि हे खत मग माझ्याकडे आज तयार झालेलं खत आहे. आज माझ्याकडे एक 500 किलोची ऑर्डर आहे. हे बघा अशा प्रकारे आहे. कारण चहा पावडर सारखी, हे बघा, ही चहा पावडर सारखी अशा प्रकारे ही गांडूळ खत तयार झालेलं आहे. एवढं क्लीन अँड क्लिअर गांडूळ खत माझं ते तयार होतं. त्या पालापाचोळा हा जनरली आपण जाळतोय आणि त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतंय. आज एकच शेतकरी मित्रांना एकच सांगणं आहे की पालापाचोळा जाळूया नको. तो पालापाचोळा अशा प्रकारे गांडूळ खत किंवा शेणखतामध्ये मिक्सून करून त्याला कुजवून ते आपल्या शेतात वापरूया, आपल्या झाडांना वगैरे वापरूया आणि त्यामधून एक चांगली समृद्ध अशी शेती करूया आणि आपलं जे काही समृद्ध कोकण जे आहे त्याला टिकवून ठेवूया. हाच माझा सगळ्यांना संदेश.